छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेर नवीन पाणी पुरवठा योजनेचं पाणी दाखल झालं आणि अनेक वर्षापासूनचा पाण्याचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली. पण पाणी आलं आणि त्याच क्षणी राजकारणी उसळलं. कारण ज्यांनी हा प्रकल्प मंजूर केला ते श्रेय आपलं असल्याचं सांगत आहे आणि त्यांच्या सरकारमध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला ते मात्र या संपूर्ण जल्लोषातून जवळपास गायब दिसले. मग हा केवळ विकासाचा विजय आहे का, की महायुतीतील श्रेयवादाचा नवा अध्याय? भाजपनं आपल्या मित्रपक्ष शिवसेनेला बॅकफूटवर ढकललं का? आणि या एका कार्यक्रमातून संभाजीनगरच्या भविष्यातील राजकारणाचे कोणते संकेत मिळत आहेत याचा सविस्तर उलगडा आजच्या व्हिडिओमध्ये करूयात. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी प्रश्न हा गेल्या अनेक दशकांपासून अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय राहिला आहे. शहराचा विस्तार झपाट्यानं होत असताना जुनी जलवाहिनी आणि पाण्याचे मर्यादित स्रोत हे नागरिकांची तहान भागवण्यास अपुरे पडत होते. याच पार्श्वभूमीवर 2017-18 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात शहरासाठी एका भव्य आणि महत्त्वाकांक्षी पाणी पुरवठा योजनेची घोषणा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना नियमित आणि मुबलक पाणी मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. परंतु घोषणा झाल्यापासून प्रत्यक्ष पाणी शहरात येईपर्यंत या योजनेला अनेक राजकीय, तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळ्यांचा सामना करावा लागला. अखेर अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा प्रकल्प पूर्णत्वास गेला असून शहरात नव्या योजनेचे पाणी दाखल झाले. मात्र यावरून भाजपनं आपल्या सहकारी शिवसेनेवर कुरघोडी केल्याचं पाहायला मिळत आहे. 2017-18 मध्ये जेव्हा या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली तेव्हा या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च 1480 कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला. सुरुवातीला ही योजना अत्यंत जलद गतीने पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे या योजनेचे काम संथ गतीने चालले. मधल्या काळात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले, त्यानंतर पुन्हा सत्तांतर होऊन महायुती सरकार सत्तेवर आले. या राजकीय स्थित्यंतराचा थेट परिणाम प्रकल्पाच्या गतीवर झाला. वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी, भूसंपादन आणि कंत्राटदारांमधील वाद यामुळे योजनेची मुदत सातत्याने लांबत गेली. परिणामी 8 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हा प्रकल्प पूर्ण झाला असून सुरुवातीला 1480 कोटी रुपयांचा असणारा या योजनेचा खर्च आता तब्बल 2750 कोटी म्हणजे 2700 कोटीहून अधिक रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. या पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरात पाणी आले तेव्हा अपेक्षेप्रमाणे राजकीय श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून या योजनेचा नारळ वाढवण्यात आला. योजना मंजूर झाली तेव्हा भाजपचे नेते अतुल सावे हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते आणि आता त्यांच्याच कॅबिनेट मंत्रिपदाच्या कार्यकाळात ही योजना पूर्ण झाली आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वानं या संपूर्ण कामाचे श्रेय घेण्याचा जोरदार प्रयत्न केला. पाणी शहरात आल्याच्या आनंदात भाजपचे मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, महापौर समीर राजूरकर आणि भाजपच्या इतर नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पेढे वाटून मोठा जल्लोष केला. मात्र या जल्लोषाच्या कार्यक्रमातून राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील दुसरी महत्त्वाची भागीदार असलेल्या शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे गटाला पूर्णपणे बाजूला सारल्याचं चित्र दिसून आलं. कार्यक्रमात उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती अपवाद वगळता शिवसेनेचे स्थानिक नेते खासदार संदीपान भुमरे, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट किंवा आमदार प्रदीप जयस्वाल यांच्यासह शिवसेनेचा एकही मोठा पदाधिकारी उपस्थित नव्हता. महायुतीचे सरकार असूनही स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना यांच्यात किती मोठे मतभेद आहेत हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं. भाजपने या विकास कामाचे पूर्ण श्रेय स्वतःकडे घेत शिवसेना बॅकफूटवर ढकलण्याची संधी सोडली नाही. छत्रपती संभाजीनगर हा एकेकाळी अविभाजित शिवसेनेचा अत्यंत मजबूत बालेकिल्ला मानला जात होता. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेची वर्षानुवर्ष पकड होती. मात्र गेल्या काही वर्षात विशेषतः पक्षातील फुटीनंतर येथील राजकीय समीकरणं वेगानं बदलली आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपनं शिवसेनेसोबत युती न करता स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या आणि शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवत आपली ताकद वाढवली. पाणी पुरवठा योजनेच्या कार्यक्रमातून शिवसेनेची झालेली कोंडी ही त्यांच्या स्थानिक नेतृत्वाच्या उदासीनतेचे लक्षण मानली जात आहे. भाजप जिल्ह्यात अतुल सावे यांच्यासारख्या नेत्याला बळ देऊन आपली पकड मजबूत करत आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही शिवसेनेला मोठ्या संघर्षानंतर अध्यक्षपद मिळवता आलं. पाणी योजनेच्या या संपूर्ण घडामोडीवरून हे स्पष्ट होतं की राज्यात महायुती एकत्र असली तरी स्थानिक पातळीवर भाजप शिवसेनेला अजिबात जागा सोडायला तयार नाही. राजकीय मतभेद आणि श्रेयवादाची लढाई बाजूला ठेवली तर छत्रपती संभाजीनगरच्या सामान्य नागरिकांसाठी ही बातमी अत्यंत दिलासादायक आहे. गेल्या 8 वर्षापासून रखडलेली ही 2750 कोटींची योजना आता पूर्ण झाल्यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे. नागरिकांना आता मुबलक आणि नियमित पाणी पुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राजकीय नेत्यांमध्ये श्रेयासाठी चढाओढ सुरू झाली असली तरी प्रत्यक्ष जमिनीवर हा प्रकल्प पूर्ण होणं हे शहराच्या विकासाच्या दृष्टीनं एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल ठरलं आहे.
एक गोष्ट मात्र निश्चित आहे, छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांसाठी पाणी येणं हा सर्वात मोठा विजय आहे. पण राजकारणात विकास कामांपेक्षा त्याचा श्रेय कोण घेणार, यावर जास्त संघर्ष होताना दिसतो. महायुती राज्यात एकत्र असली तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेतील स्पर्धा आता अधिक तीव्र होत असल्याचा संकेत या घटनेतून मिळतात. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा केवळ पाणी पुरवठा प्रकल्प नाही, तर भविष्यातील राजकीय समीकरणांची मोठी झलक आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.